या व्हिडिओमध्ये जोरजोराने रडणाऱ्या या महिलेच्या नवऱ्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली। त्यामुळे त्या महिलेवर किती दुखाचं डोंगर कोसळलं हे तुम्ही पाहू शकता। तिला कित्येक लोक शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण ती शांत होत नाही। तिला खूप लोक समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्या महिलेवर खरंच खूपच मोठं दुखाचं डोंगर कोसळलं होतं। त्या महिलेच्या नवऱ्याची अशी हत्या झाली, त्यामुळे तिला कोणत्याही गोष्टीचं भान राहिलं नव्हतं। तिचा नवरा हा पैसे देण्याचे आणि घेण्याचे काम करत होता। त्या कारणामुळे पोलिसांना अगोदर असं वाटलं होतं की पैशांच्या देवाणघेवाणीमुळे तिच्या नवऱ्याची हत्या करण्यात आली असावी, पण ज्या वेळेस पोलिसांनी या सर्व घटनेचा तपास केला त्यामध्ये एक वेगळीच माहिती समोर आली। जी महिला लोकांच्या समोर आपल्या नवऱ्याच्या हत्येवर दुःख दाखवत होती, त्याच महिलेने आपल्या नवऱ्याची हत्या केली होती आणि त्याचं कारण त्यापेक्षाही भयंकर होतं। ती महिला आपल्याच नात्यातील एका मुलासोबत अनैतिक संबंधामध्ये होती। त्या दोघांनी मिळून असा एक प्लॅन तयार केला होता की त्यानंतर सर्वच लोक हैराण झाले। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठे घडली ही घटना, सर्व काही सविस्तरपणे जाणून घेऊया। पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या या YouTube चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बिहारच्या मोतीहारी जिल्ह्यातील चिरैया प्रखंड या पोलीस ठाण्या अंतर्गत मोहिदीपूर असं एक छोटंसं गाव आहे। मोहिदीपूर येथे अमोद कुमार यादव हा आपल्या कुटुंबासोबत राहायचा। 2024 मध्ये अमोद कुमारचं लग्न करायचं होतं, त्यामुळे अमोद कुमारच्या घरचे लोक त्याला मुलगी बघायला सुरुवात करतात। त्यांना एक मुलगी देखील भेटली, दिसायला सुंदर, घरची पण ठीकठाक होती आणि ती बाहेर काम करत होती, पण लग्नानंतर तिला तिचा नवरा कोणतंही काम करू देणार नव्हता। अमोद कुमारचं लग्न सोनी कुमारी सोबत करण्याचं निश्चित केलं होतं। आता सोनी कुमारी बद्दल सांगायचं म्हणजे सोनी कुमारी ही देखील चांगल्या घरची मुलगी होती आणि ती एका डाटा सेंटरवर काम करत होती। दिवसभर ती बाहेर असायची आणि तिचे प्रेम संबंध एका मुलासोबत जुळले होते। तो मुलगा म्हणजे विकास कुमार। विकास कुमार आणि सोनी कुमारी हे दोघं नात्यामधील होते। विकास कुमार सोनीच्या भाऊजीचा भाऊ होता, त्यामुळे यांचे प्रेम संबंध चांगलेच घट्ट जुळले होते। या दोघांना एकमेकांसोबत लग्न करायचं होतं, पण यांनी आपल्या घरी काही पण सांगितलं नाही। शेवटी सोनीच्या घरच्यांनी अमोद कुमार यादव सोबत सोनीचं लग्न करून दिलं आणि सोनी आणि अमोद कुमार या दोघांचा एक नवीन आणि खुशाल संसार सुरू झाला होता। पण सोनीचं विकास कुमारवर असं प्रेम होतं की तिला त्याला सोडायचं नव्हतं। त्यानंतरही हे दोघे एकमेकांना बोलत होते, एकमेकांना भेटत होते। अशा प्रकारे यांचे हे प्रेम संबंध, यांचे हे अनैतिक संबंध अजून देखील सुरूच होते। पण अमोद कुमारला अजून देखील या दोघांच्या या प्रेम संबंधाबद्दल काही पण माहिती झाली नव्हती। सोनी कुमारी इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवून अपलोड करत होती आणि ती अजून देखील आपल्या नवऱ्याकडे हट्ट करत होती की तिला परत त्या डाटा सेंटरवर काम करायचं आहे। पण तिच्या नवऱ्याकडे भरपूर पैसा होता, तो पैशांचे देवाणघेवाणीचे काम करायचा। त्यामुळे तो आपल्या बायकोला स्पष्टपणे नकार देतो की तू कुठेही कामाला जाऊ नको, तुला काय हवं आहे ते मला सांग, मी तुला घरी बसून सर्व काही आणून देईल। पण सोनीला आपल्या प्रियकराला भेटायचे होते, त्याच्यासोबत रोज तिला बोलायचे होते, त्यामुळे तिला घरामध्ये तेवढा वेळ मिळत नव्हता। पण तरी देखील ती इंस्टाग्रामवर चॅटिंग करायची, त्याला फोन करायची, असे यांचे संभाषण रोजच्या रोज चालू होते। एक दिवस अचानक अमोद कुमार आपल्या घरी येतो आणि घरी आल्यावर बघतो की त्याची पत्नी कोणाला तरी फोनवर बोलत आहे। ज्यावेळेस अमोद कुमार बायकोचा फोन चेक करतो, तो तिचा प्रियकर विकास कुमार होता। त्या कारणामुळे अमोद आणि सोनी या दोघांमध्ये चांगलीच मोठी भांडण लागली। सोनी फक्त सांगत होती की आम्ही दोघं चांगले मित्र आहोत आणि आम्ही नात्यामधील आहोत, पण अमोद कुमारला या दोघांवरही संशय येऊ लागला होता। या कारणामुळे सोनी आणि अमोद कुमार यांच्यामध्ये आता भांडण व्हायला सुरू झाल्या होत्या। दुसरीकडे सोनीला विकास पासून दूर पण राहू वाटत नव्हतं। ती वारंवार विकासला म्हणत होती की आपण दोघे पळून जाऊया, लग्न करूया, पण विकास या सगळ्या गोष्टींसाठी तयार होत नव्हता। त्याला सोनी सोबत आता सोनीच्या नवऱ्याची प्रॉपर्टी पण पाहिजे होती। यासाठी विकास आणि सोनी दोघे जण मिळून एक भयंकर प्लॅन तयार करतात। विकास सोनीला म्हणतो की जर तुझ्या नवऱ्याची मृत्यू झाली तर त्यानंतर त्याची सर्व प्रॉपर्टी तुझ्या हिस्स्याला येईल आणि आपण दोघे पुन्हा लग्न करू
आणि तुझ्या नवऱ्याच्या पैशावर आपण आयुष्यभर अय्याशी करूया, असा या दोघांचा प्लॅन झाला होता। आता सोनीला समजत नव्हतं की याच्या नवऱ्याची नेमकी मृत्यू कशी होणार आहे। त्यानंतर विकास आणि सोनीने त्याच्या मर्डरचा, त्याच्या हत्येचा प्लॅन केला। विकास आपल्या 2 मित्रांना सोबत घेतो, त्यापैकी गौतम कुमार आणि अमित कुमार असे त्याचे 20 आणि 21 वर्षांचे 2 मित्र होते। विकास त्यांना 32,000 रुपये देतो आणि ते दोघे जणी 32,000 रुपयांमध्ये तयार होतात अमोद कुमारची हत्या करण्यासाठी। तारीख होती 16 सप्टेंबर 2025 ची। अमोद कुमार आपल्या बहिणीच्या घरी गेला होता। तो बाईक घेऊन सकाळी बहिणीच्या घरी गेला। त्याच्या बहिणीचं गाव त्याच्या गावाच्या जवळच होतं। नंतर संध्याकाळी तो आपल्या बहिणीच्या गावावरून आपल्या घरी येण्यासाठी निघाला। त्यावेळेस सोनी अमोद कुमारला फोन करून त्याची लोकेशन विचारते, तर अमोद कुमार म्हणतो की मी आता बहिणीच्या घरून निघत आहे। अशामध्ये सोनी आपल्या प्रियकराला आणि त्याच्या मित्राला सर्व माहिती देते। त्याचे 2 मित्र हे अमोद कुमारचा पाठलाग करतात आणि पाठलाग करता करता एका निर्जन स्थळी त्याला गाठतात आणि त्याला मारहाण करून त्याच्या डोक्यामध्ये त्यांनी गोळ्या झाडल्या आणि गोळ्या झाडल्यानंतर त्याची जागेवर हत्या करून टाकली। हत्या करून हे दोन्ही आरोपी 3 किलोमीटर अंतरावर आपल्या बंदूक फेकून देतात आणि त्या ठिकाणाहून हे दोन्ही आरोपी फरार झाले होते। दुसऱ्या दिवशी सकाळी अमोद कुमारची डेड बॉडी काही लोकांना सापडली। त्या लोकांनी अमोद कुमारच्या घरच्यांना आणि पोलिसांना सर्व माहिती दिली। ज्यावेळेस अमोद कुमारच्या बायकोला म्हणजे सोनीला या गोष्टी माहिती झाल्या होत्या की तिच्या नवऱ्याची हत्या झाली। आता तिला लोकांसमोर असं दाखवायचं होतं की तिला किती दुःख झालं आहे। त्यामुळे ती असे काही ड्रामे करत होती की सर्वच लोकांना तिच्यावर विश्वास वाटू लागला की खरंच त्या महिलेच्या नवऱ्याची हत्या झाली आणि त्या कारणामुळे तिला खूप दुःख वाटत आहे। पण त्या घटनेमागची जे काही रहस्य होतं, या घटनेमागचं रहस्य कोणालाही माहिती नव्हतं। पण पोलिसांच्या मनामध्ये थोड्याफार शंका येत होत्या, कारण की अमोद कुमार हा पैशांच्या देवाणघेवाणीचे काम करत होता आणि पैशांच्या देवाणघेवाणीमुळेच त्याची हत्या झाली असावी असा डाऊट पोलिसांना आला होता। पण ज्यावेळेस पोलिसांनी अमोद कुमार आणि त्याच्या बायकोची कॉल हिस्ट्री चेक केली, त्यामध्ये वेगळंच काहीतरी सापडलं होतं। त्याची बायको तिच्या एका नातेवाईकांसोबत दिवसभर फोनवर बोलू लागली होती आणि ज्या दिवशी तिच्या नवऱ्याची हत्या झाली त्यानंतरही ती तिच्या प्रियकराला बोलू लागली होती। त्यावेळेस पोलिसांनी त्या महिलेला अटक केली आणि अटक केल्यावर ज्यावेळेस तिला विचारपूस केली, तिच्यावर सक्ती दाखवली, तिने घडलेला सर्व प्रकार पोलिसांच्या समोर मांडला आणि पोलिसांनी त्या महिलेला, तिच्या प्रियकराला आणि त्या 2 शूटरला पण अटक केली आणि अटक करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई पोलीस करत आहे। पण या अनैतिक संबंधामुळे एका व्यक्तीने आपला जीव गमावला, ज्या व्यक्तीची काही पण चूक नव्हती आणि त्या महिलेने आपल्यासोबत 3-4 कुटुंब उद्ध्वस्त केले। बाकी तुम्हाला या सर्व घटनेबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एकदा अशाच सत्य घटनेसोबत।